मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला जास्त वेळ न घेता आज आपण आपल्या दिलासादायक बातमीकडे वळूया. मित्रांनो, आजची दिलासादायक बातमी आहे. तर आजची मोठी बातमी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना सर्वात मोठा दिलासा, सरकारचा मोठा निर्णय, दिनांक 21 फेब्रुवारी 2026. या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची गुड ब्रेकिंग न्यूज. आजची सर्वात मोठी खुशखबरयुक्त बातमी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा. सदर बातमीच्या संदर्भात सरकारचा मोठा निर्णय. सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा सरकारने कोणता मोठा निर्णय घेतला आहे? कोणता मोठा निर्णय सरकारने घेतला आहे? सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना कोणता दिलासा मिळाला आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या प्रश्नाच्या संदर्भातची माहिती जाणून घेण्यासाठी ह्या व्हिडिओ पासून शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास कोठेही स्किप न करता पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना शाळांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना सरकारने लागू केली आहे. राज्यातील खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक तसेच शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी अनुकंपा तत्वावरील नियुक्तीस सुधारित योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सेवेत असताना कर्मचाऱ्यांचे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना तातडीचा आधार मिळावा म्हणून शासनाने सुधारित अनुकंपा धोरण कार्यान्वित केले आहे. या धोरणानुसार मानवतावादी भूमिकेतून ही योजना सरकार राबवणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबियाच्या त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार गट क आणि गट ड प्रवर्गातील किंवा संवर्गातील रिक्त असलेल्या पदावर सरळ सेवेच्या कोट्यातून अनुकंपा नियुक्ती देता येणार आहेत. आणि या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली खाजगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांसाठी ही सुधारित योजना लागू राहील. स्वयंपूर्ण विना अनुदानित शाळांना मात्र या योजनेचा लाभ मिळणार नाही. सुधारित योजनेनुसार सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या नियमित कर्मचाऱ्यांना म्हणजेच शिक्षक किंवा शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना अनुकंपा नियुक्ती दिली जाईल. आणि तसेच सेवेत असताना कर्मचारी बेपत्ता झाल्यास कर्मचाऱ्याला सक्षम न्यायालयाने जर मृत घोषित केल्यास त्याच्या कुटुंबियाला ही योजना सुद्धा लाभदायक ठरणार आहे आणि या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत मात्र कर्मचाऱ्यांचा पती किंवा पत्नी आधीच शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत असल्यास त्या कुटुंबाला अनुकंपा नियुक्तीचा लाभ मिळणार नाही. तसेच 31 ऑक्टोबर 2001 नंतर तिसरे अपत्य असलेल्या कुटुंबियाच्या कुटुंबांना हा लाभ नाकारण्यात येणार आहे. अनुकंपा नियुक्ती ही वारसा हक्क नसून प्रतीक्षा यादीतील ज्येष्ठता, पात्रता व रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार नियुक्ती देण्यात येणार आहे. शाळा व्यवस्थापनाने थेट नियुक्ती न करता सक्षम प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती द्यावी लागणार आहे. तसेच या योजनेच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी शाळा व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करण्यात आली असून नियमाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचाही सुद्धा इशारा देण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा शिक्षण अधिकारी योजना आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील
शिक्षण निरीक्षक यांना सक्षम प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला असून अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेत दिरंगाई टाळण्यासाठी प्रलंबित प्रकरणी तातडीने अर्जाची छाननी करून प्रतीक्षा याद्या तयार करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहेत. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.